नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो कन्सेप्ट प्लस ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 असा मानला जातो. तर काही इतिहासकारांच्या मते हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 असा मानला जातो. आता इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या अगोदरचे वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व होय, आणि इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचे वर्ष म्हणजे इसवी सन होय. W.F. लिवी यांनी C14 ही वयमापन पद्धत 1954 मध्ये विकसित केली व यांना 1960 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल प्राइज देण्यात आले. आता सिंधू संस्कृतीचे स्थान हे मुख्यतः भारताच्या वायव्य भागात खालील नद्यांच्या काठी सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नदीच्या काठी आपल्याला सिंधू संस्कृतीचे स्थान आपल्याला आढळून येते. हिंद 6 वरून सतलज, बी वरून बियास, रा वरून रावी, चे वरून चिनाब, झे वरून झेलम आणि सी वरून सिंधू. लक्षात ठेवण्यासाठी सिंधू संस्कृतीच्या समकालीन संस्कृत्या तिग्रीस नदीच्या काठी सुमेरियन संस्कृती, युफ्रेटस नदीच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती आणि हडप्पा संस्कृती या दोघांमध्ये वस्तूंचे देवाणघेवाण होत असे किंवा व्यापार होत असे. नाईल नदीच्या काठी इजिप्त संस्कृतीतील लोक हे नाईल नदीची पूजा करत असत. हाँग नदीच्या काठी चिनी संस्कृती. या संस्कृतीतील अनेक शहरेही सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. 1861 साली लॉर्ड कॅनिंग यांनी भारतीय पुरातत्व विभाग याचे संचालक अलेक्झांडर बकिंघम 1920 मध्ये डॉ. मार्शन लाहोर ते मुलतान या दरम्यान रेल्वे मार्गाचे काम चालू असताना उत्खनन करताना त्यांना काही घरे आढळले व 1921 साली दयाराम शाह यांनी हडप्पा या शहराचा शोध लावला, म्हणून तिला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा उगम हा स्वदेशी आहे, तर काही इतिहासकारांच्या मते या संस्कृतीचा उगम हा विदेशी आहे. डी कोसंबी यांच्या मतानुसार सिंधू संस्कृतीचा उगम हा विदेशी आहे, तर अमलानंद घोष, डी.पी. अग्रवाल यांच्या मतानुसार सिंधू संस्कृतीचा उगम हा स्वदेशी आहे. या संस्कृतीचे वैशिष्ट्य. ही संस्कृती कांस्ययुगीन संस्कृती. कांस्ययुगीन हा धातू मिश्रित धातू आहे. झिंक प्लस तांबे या दोन धातूंपासून तयार केलेला धातू आहे. योजनाबद्ध नगररचना व नियोजनबद्ध पक्क्या इमारती होत्या. सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. ही पहिली नागरीकरण झालेली संस्कृती होती. या संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते. हडप्पाकालीन संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे व संशोधक. हडप्पा या शहराचा शोध दयाराम शाह यांनी 1921 साली लावला. मोहनजोदडो या शहराचा शोध रखालदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये, चिहोंदडो एन.जी. मुजुमदार 1931 मध्ये. मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ मृताची टेकडी असाही होतो. कालिबंगन. अमलानंद घोष यांनी कालिबंगन या शहराचा शोध लावला 1951 मध्ये. कोरदोजी फजल अहमद 1953, रंगपूर रंगनाथराव 1953, रोपड यज्ञदत्त शर्मा 1953. यावरती आपल्याला हमखास जोड्यालावरती प्रश्न असतोच. हडप्पा संस्कृतीच्या सीमा.
उत्तरेला मांडा, चिनाब नदी, पूर्वेस आलमगीर हिंडन नदी, पश्चिमेस सतकाजेदर बलुचिस्तान आणि दक्षिणेस दामोदाबाद महाराष्ट्र. या संस्कृतीचे वैशिष्ट्य नियोजनबद्ध रंगरचना. या संस्कृतीतील नगरांची रचना ही ग्रीड पॅटर्न सारखी होती. ग्रीड पॅटर्न सारखी म्हणजे या संस्कृतीतील शासनकर्ते हे उच्च स्थानावरती त्यांची घरे होती, राहत होते आणि सामान्य जनता ही सामान्य लोक हे निम्न म्हणजे त्यांची घरं हे खालच्या बाजूला असत. नगराची रचना ही सिटाडेल आणि सामान्य भाग अशी होती. सिटाडेल उच्च कुलीन शासकीय राहत होते. हडपाकालीन रस्ते एकमेकांना 90 अंश कोनात छेदत असत. शहरांना संरक्षक अशी तटबंदी होती. शहरामध्ये पूर्ण झाकलेल्या गटारांची व्यवस्था होती. सर्व घरात स्वतःचे स्नानगृह होते तर काही घरांमध्ये स्वतःच्या विहिरी होत्या. या संस्कृतीतील लोक हे गहू, बार्ली, कापूस, तांदूळ, राई आणि इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असत. सिंधुवासी हे कापसाला सिदोन असे म्हणत. जमिनी नांगरल्या जात असत. शेतीला सिंचनासाठी नद्यावर बांधारेही बांधली जात असत. कापूस उत्पादन करणारे सिंधुवासी हे पहिले होते. कापसाला सिदोन असे म्हणत. मेहरगड हे कापसाचे मोठे गोदाम सापडले आहे. मेहरगड हे ठिकाण बलुचिस्तान या ठिकाणी आहे. अन्नधान्य साठवण्यासाठी मोठी मोठी गोदामे होती. सिंधू संस्कृतीतील लोकांना ऊस या पिकाचे ज्ञान नव्हते. पशुपालन बैल, गाय, म्हैस, हत्ती, डुक्कर, कुत्रा, मांजर, ससा, माकड, हरिण, कोंबडा, मोर, हंस इत्यादी प्राणी हे लोक पाळत असत. हे आपल्याला कशाहून समजले? उत्खनन करत असताना आपल्याला इत्यादी प्राण्यांचे खेळणे आपल्याला आढळून आले. या संस्कृतीतील लोकांना घोडा व सिंह या प्राण्यांचे आकलन नव्हते. घोडा व सिंह हे प्राणी या संस्कृतीतील लोकांना माहीत नव्हते. वाहतुकीसाठी बैल या प्राण्याचा वापर करत असत. पशुपालन हे शेती व्यवसायाला पूरक म्हणून केले जात असत. अवजारांसाठी मुख्यतः ब्रांझ आणि दगडाचा वापर केला जात असत. ब्रांझ हे मिश्रित धातू आहे. तांबे प्लस झिंक या दोन धातूंपासून ब्रांझ हे धातू तयार केलेला आहे. हडपाकालीन लोक हे मूर्तिपूजक होते. मरणोत्तर जीवनावर श्रद्धा होती. वेगवेगळ्या मुद्रांवर स्वास्तिक व नागाचे चिन्ह आढळून आले आहे. मरणोत्तर जीवनावर श्रद्धा होती म्हणजे आपल्याला पुरलेल्या व्यक्तीच्या जवळ त्याकालीन मातीची भांडे आपल्याला आढळून आली होती. यावरून आपल्याला असे लक्षात येते की त्यांचे मरणोत्तर जीवनावर श्रद्धा होती. हडपाकालीन लिपी ही चित्रलिपी होती. हडपाकालीन लिपी हे उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे आणि पुन्हा डावीकडून सुरू होत असे. या पद्धतीचे लेखन ब्रुस्टफेटन गोमुद्रिका पद्धतीचे लेखन आढळते. या लिपीमध्ये यू आकारासारख्या चित्र आढळते. आता हडपाकालीन समाजजीवन कशा प्रकारचा होता? या समाजाला शांतता-प्रियता होती. समाजात जातीभेद पाळला जात नव्हता. समाजामध्ये स्त्रियांचे मानाचे स्थान होते. वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांची अवस्था ही बिकट झालेली आपल्याला वैदिक संस्कृतीमध्ये दिसून येते. या समाजामध्ये गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याने मृत व्यक्तींना पुरण्याची प्रथा होती. गुलाम घराण्याची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली.
स्त्री पुरुष सौंदर्याचा प्रसाधनाचा वापर करत असत. त्यासाठी सोने, तांबे, रत्ने आणि शिंपले वापरले जात असत. आरसा बनवण्यासाठी ब्रांझ तर कंगवे बनवण्यासाठी हत्तींच्या दातांचा वापर केला जाई. पुरुष दाढी करत मधून भांग पडत असत. मधोमध भांग पडत असत म्हणजे तेरणा भांग. साधारणतः इसवी पूर्व 1500च्या दरम्यान या संस्कृतीचा अंत झाला असावा असे इतिहासकारांचे मत आहे. हडपाकालीन समाज जीवन हडपा संस्कृतीचा अंत हा 1500 सुमार झाला असा इतिहासकारांचा मत आहे. सिंधू नदीला 7 वेळा आलेल्या पुरामुळे या संस्कृतीचे पतन झाले असे मत जॉन मार्शल यांचे आहे. आर्यांचे आक्रमण साधारणतः इसवी पूर्व 1500च्या दरम्यान आर्यांनी आक्रमण केल्यामुळे या संस्कृतीचे पतन झाले असे मत विलियम मेके यांच्या मते आहे. दुष्काळ आणि मोठमोठे भूकंप, सिंधू नदीच्या पात्रात झालेला बदल, प्रदेशातील तापमानातील वाढ, आर्यांचे आक्रमण इत्यादी कारण असू शकतात. सिंधू संस्कृतीचे पतन इत्यादी कारणामुळे सिंधू संस्कृतीचे पतन झाले. मेहरगड कापसाचे जगातील सर्वात मोठे प्राचीन अस्तित्व, कालिबंगन, नागरले शेत, लोथल तांदळाचे अस्तित्व. रंगनाथराव यांनी 1954 मध्ये लोथल या शहराचा शोध लावला. बनावली उत्तम जातीची बार्ली. हडपा दयाराम साहानी पहिले शहर. 6 धान्याचे कोठारे सापडले. बैलगाड्यांची खेळणी सापडले. ऋग्वेदामध्ये शहराचा उल्लेख हरियुपिया असा केलेला आहे. हडपा या शहराचा ऋग्वेदामध्ये उल्लेख हरियुपिया असा केलेला आहे. ऋग्वेदामध्ये गंगा नदीचा उल्लेख एक वेळा तर यमुना नदीचा उल्लेख 3 वेळा केलेला आहे. ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द 56 वेळा आलेला आहे. 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन व पवित्र ग्रंथ वेद हा ऋग्वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ऋग्वेद हा महर्षी वेदव्यास यांनी लिहिला असे मानले जाते. सामवेदामध्ये आपल्याला गायनाची संबंधित माहिती मिळते आणि अथर्ववेदामध्ये आपल्याला राजकारण, जादूटोणा इत्यादी बाबींचा उल्लेख आपल्याला अथर्ववेदामध्ये आढळून येतो. मोहनजोदडो राखालदास बॅनर्जी याने या शहराचा शोध लावला. स्नानकुंड, पशुपती शिवांचे चित्र, दाढी असलेले पुरोहितांचे चित्र. हे शहर मुक्तांची टेकडी म्हणून ओळखले जाते. हडपा आणि मोहनजोदडो यांना सिंधू संस्कृतीतील जुनी राजधानी असे एस. पिंगट यांनी म्हटले आहे. चुहंदडो या शहराचा शोध गोपाल मुजुमदार. अनेक कारखाने आढळले. लाली हे सौंदर्य प्रसाधन आढळले. लोथल रंगनाथराव या शहराला मिनी हडपा किंवा हडपा संस्कृतीचे मॅनचेस्टर असे म्हणतात. मानवनिर्मित बंदर, जहाजांचे चित्र, बुद्धिबळांचे चित्र तसेच स्त्री-पुरुष एकत्र पुरल्याचे पुरावे सापडले. कालिबंगन यशघोष, नागरल्या शेतींचे पुरावे सापडले. धोलिवरा जे. पी. जोशी खेळांचे मैदान सापडले. हात व तोंड धुण्यासाठी वॉश बेसिन आढळले. कोटदिजी धुरिये यांनी या शहराचा शोध लावला. आग लागल्यामुळे उद्ध्वस्त एकमेव शहर.
मी आपल्या सर्वांची रजा घेतो. उद्या आपण विधी संस्कृती बघणार आहोत. धन्यवाद.